आम्हाला या निमित्ताने मिळतंय. तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे की केदार सरांना बायकांच्या मनातलं कळतं. हे आतापर्यंत जग जाहीर झालेलं आहे, नाही का? पण जेव्हापासून केदार सरांना सासू सुनेच्या मनातलं कळतं, हे लोकांना कळलंय, तेव्हापासून महाराष्ट्रातले जे समस्त पुरुष आहेत ते फार एक्साइट झालेले आहेत. कारण त्यांना वाटायला लागलंय की एकमेव रे ऑफ होप आपल्या आयुष्यात आहे, ते म्हणजे केदार सर. निदान ते सांगू शकतील की आमच्या आईला आणि आमच्या बायकोला नेमकं एकमेकींबद्दल काय वाटतं आणि त्यांच्याशी डील कसं करायचं. पण खरं सांगू का, हा चित्रपट फक्त एवढाच नाहीये. ह्या चित्रपटात अजून बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. कारण केदार सर नेहमीच कोणताही चित्रपट जेव्हा करतात तेव्हा वरकरणी जरी तो प्रचंड उत्साही आणि एनर्जेटिक आणि गमतीशीर आणि विनोद आणि हशा पिकवणारा असला तरी सुद्धा त्याच्या आत एक अशी छोटीशी लेअर असते जी आपल्या भावभावनांची फार छान तंतोतंत जुळते आणि आपल्याला काहीतरी सांगू पाहत असते. आता या चित्रपटामध्ये ती नेमकी काय हे मी तुमच्यावरती सोडणार आहे की तुम्ही ओळखा जेव्हा तुम्ही फिल्म बघाल किंवा आज ट्रेलर बघाल. पण एक म्हण आहे जी आपल्याकडे खूप प्रसिद्ध आहे आणि ती म्हणजे एकाच नाही, प्रत्येकच यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. आय एम शुअर आपण सगळ्यांनीही ऐकले, नाही का? किती पुरुष आहेत तिथे ज्यांना ही मान्य आहे. ज्यांनी हात वर नाही केलेत ना, इथे वरती पण आम्ही कॅमेरा लावले, तुमच्या घरापर्यंत पोहोचवणार फुटेज. हा, पण ही म्हण थोडीशी जुनी झाली. आता एक नवीन म्हण आम्ही तुमच्या समोर मांडू इच्छितो आणि ती अशी की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, हे झालंच. पण प्रत्येक स्त्रीच्या मागे, यशस्वी नाही या, प्रत्येक कुठल्याही परिस्थितीतल्या कधीही कुठल्याही स्त्रीच्या मागे जेव्हा एक स्त्री उभी राहते तेव्हा क्रांती घडते. आणि ही क्रांती आपल्याला भेटायला येणार आहे 16 तारखेला, 16 जानेवारीला. अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई या चित्रपटाच्या माध्यमातून. झी स्टुडिओज आणि सनफ्लावर स्टुडिओजची निर्मिती असलेला हा चित्रपट तुम्हा सगळ्यांच्या भेटीला येणारच आहे. पण आज आपल्यामध्ये जशी या टीम्स पैकी बरीच मंडळी आहेत, म्हणजे कास्ट आणि क्रूची बरीच मंडळी आहेत, सगळे पत्रकार मित्रमंडळी आहेत, तसंच झी स्टुडिओजच्या टीम मधले सुद्धा अत्यंत महत्वाचे लोक या आपल्या ऑडिटोरियम मध्ये आता बसलेले आहेत. सगळ्यात आधी मी तुम्हाला विनंती करते की जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया भवेश जानवलेकर सरांचं. झी स्टुडिओज मराठीचे बिझनेस हेड आहेत आणि अशा इंटरेस्टिंग गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांचा अत्यंत महत्वाचा हात आहे. त्यासोबतच झी स्टुडिओज डिस्ट्रीब्युशन हेड गिरीश जोहरी सर, माफ करा गिरीश जोहर सर, त्यासोबतच त्यांच्या टीम पैकी सादिक चितळीकर. मी ह्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा हे खास करून यासाठी सांगते की चित्रपट बनतो पण तो संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचं, प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या मनात त्यांनी घर करावं यासाठी लागणारी जी काही मेहनत असते ती सगळी ही मंडळी घेत असतात. त्यामुळे या मंडळींच्या शिवाय एखादी उत्तम गोष्ट तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचणारच नाही. त्यामुळे अत्यंत महत्वाचा वाटा आणि अत्यंत महत्वाचं श्रेय त्यांचं आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. आज या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च तर आहे, पण जेव्हा टीजर आला होता तेव्हा सुद्धा बरीच धमाल उडालेली. म्हणजे मी कॉमेंट्स वाचत होते, सर अर्थातच तुमचं नाव तिथे असल्यामुळे जो लोकांना विश्वास आहे त्या कलाकृतीवरती तो तर दिसतच होता, पण सासू सुनेचं नातं म्हटल्यानंतर लोक फार मजेशीर कॉमेंट सुद्धा करत होते. म्हणजे आणि त्यापैकी बऱ्याच कॉमेंट्स पुरुषांच्या होत्या, कारण त्यांना फार क्युरिओसिटी होती की नक्की काय घडणार आहे. टीजर आला, त्याची एक वेगळी हवा झाली आणि त्यानंतर आलं एक गाणं आणि हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. म्हणजे या गाण्यामध्ये या दोन कमाल व्यक्तींनी तर कमाल नाच केलेलाच आहे. एका जोरदार टाळा प्रार्थना आणि ताईंसाठी. पण खूप लोकांनी त्याचे रील्स बनवले आणि फक्त रील्स नाही बनवले तर तुम्ही जर नीट ते गाणं पाहिलं असेल तर या दोघींच्या ब्लाऊजचं एक स्पेसिफिक डिझाईन आहे. अनेक लोकांनी ते डिझाईन कॉपी केलं, त्या पद्धतीच्या साड्या घेतल्या, बनवून घेतल्या, त्या नेसल्या आणि त्याच्यावरती डान्स रील्स बनवलेत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट की अनेक सासू सुनेच्या जोडीने हे डान्स रील्स बनवलेत. त्यामुळे मला असं वाटतं एका अशा कलाकृतीचा जेव्हा एक पहिली झलक लोकांसमोर येते आणि हा रिस्पॉन्स असतो तर आपण इमॅजिन करू शकतो 16 तारखेला काय होणार आहे. या गाण्यासाठी खास टाळ्या. आणि या गाणं जिने गायले ती वैशाली ताई आपल्यासोबत आहे. वैशाली सामंतसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. मला असं वाटतं की पुढच्या गप्पा मारण्यासाठी मी या चित्रपटाचे कॅप्टन ऑफ द शिप दिग्दर्शक केदार सर यांना विनंती करते की तुम्ही मंचावरती यावं. जोरदार टाळ्या केदार शिंदे यांच्यासाठी. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना.
सर 16 तारखेला चित्रपट येतोय. मला असं वाटतं तुम्ही मगाशी म्हणालात तसं बायकांशी रिलेटेड तुमचा चित्रपट जेव्हा येतो तेव्हा पता नाही कैसे मी आहे जाती हूं. म्हणजे बायपणच्या वेळेला सुद्धा मला आठवतंय मी होते आणि तेव्हाही आपण खूप धमाल केली ट्रेलर लॉन्चला आणि आजही मला पूर्ण गॅरंटी आहे की आपण खूप मजा करणार आहोत. पण आत्ता काय भावना आहेत? आज तो दिवस आहे 16 जानेवारीला चित्रपट येणार आहे. मी ना 1973 साली जन्माला आलो. आईच्या ज्या भावना असतील ना 16 जानेवारीच्या आधी त्या आत्ता माझ्या आहेत. वा. कारण जवळजवळ आता मी प्रेग्नेंट आहे आणि माझं बाळ 16 जानेवारीला येणार आहे आणि 16 जानेवारीला माझ्या मते मी पुनर्जन्म घेईन, पुन्हा एकदा जन्माला येईन. कारण असं काही ठरवून नाही म्हणत आहे मी, पण ना आपल्याकडे आपली स्वतःची एक टेंडन्सी आहे ना की आपण जे झालेलं आहे ना त्याच्याबद्दल फक्त विचार करतो. म्हणजे मी आतापर्यंत कुठल्या कुठल्या कलाकृती केल्या या रसिक प्रेक्षकांना माहिती आहे, त्याचा विचार असतो. पण आम्ही ज्या व्यवसायात आहोत ना तिथे म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. त्यामुळे आज काय करतोयस आणि तू काय दाखवतोयस हे महत्वाचं वाटतं. सो परत सकाळी 4 वाजता उठून जागरण आणि भवेशला तर माहिती आहे मी किती वाजता त्याला मेसेज करतो आणि मी गृहीत धरतो की समोरचा माणूस जागा झालेला असेल. पण आहे जरा एन्झायटी आहे, पण ही चांगल्या गोष्टींसाठी आहे. आम्ही आमच्या सिनेमाबद्दल आत्मविश्वास असावा, कॉन्फिडन्स असावा, ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. आणि तो ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे अजूनही. आता 19वा सिनेमा आहे पण आजही धाकधूक होतीये त्याच्यातच सगळं. क्या बात आहे. पण सर आजही खरं तर तुमच्या आयुष्यातल्या 2 अत्यंत महत्वाच्या स्त्रिया इथे आहेत आणि प्रत्येक कलाकृतीच्या वेळेला त्या तुमच्यासोबत असतातच. एक म्हणजे बेलाताई आणि एक म्हणजे सना. सनाचं या चित्रपटामध्ये एक विशेष कॉन्ट्रीब्युशन आहे, वेगळं असोसिएशन आहे. पण बायकांच्या मनातलं कळतं हे आम्ही फार सहजपणे म्हणून जातो, पण ह्या 2 स्त्रियांमुळे खरं तर तुम्हाला बायकांच्या मनातलं कळतं असं आपण म्हणू शकतो का? माझ्या बायकोला कधीच वाटत नाही तिला माझ्या मनातलं कळतं. ती मला म्हणते बायकांच्या मनातलं कळत असेल पण बायकोच्या मनातलं तुला नाही कळत. पण एक मी ना ज्या घरामध्ये वाढलो ना त्याच्यामध्ये स्त्रिया खूप होत्या. म्हणजे माझी आजी, माई किंवा शाहिरांच्या 2 मुली, मग माझी आई, असे खूप स्त्रिया होत्या. त्यानंतर एकदम आम्ही लग्न केलं आणि लग्नानंतर मी, बेला आणि मग मला सनाच झाली. त्यामुळे सना आणि बेला या 2 परत घरात स्त्रिया पण आहे. आणि असं हे कमी की ना मला ते सतत पहिल्या सिनेमापासूनच बायकांच्या बद्दल काय फॅसिनेशन असेल नाही. म्हणजे माझ्या सिनेमामध्ये पुरुष कमी आणि आता बायकाच जास्त दिसायला लागलेत. म्हणजे अगं यारेच्या वेळेस ना रत्नाकांत जगताप इकडे आमचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे, त्याला रिक्वायरमेंट काय असायची, आज शूटिंग आहे 150 बायका घेऊन ये. 150 बायका म्हणजे अशी जी रिक्वायरमेंट आहे ना ती अजूनही सुरू आहे. घरामध्ये या 2 बायका खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या आहेत आणि आता चित्रपटाच्या निमित्ताने 2 बायका माझ्या पाठीशी उभ्या आहेत. थँक्यू. क्या बात आहे. एका जोरदार टाळ्या केदार सरांसाठी. आणि आता मी या चित्रपटाचे प्रोड्युसर्स ज्यांनी निर्मिती केली या चित्रपटाची त्यांना मंचावरती आमंत्रित करू इच्छिते. सगळ्यात आधी भवेश दानवलेकर सर, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवूयात. झी स्टुडिओज मराठीचे बिझनेस हेड आहेत ते. आणि त्यासोबतच खास टाळ्या पहिल्यांदाच मी म्हणणार आहे निर्माती सना शिंदे हिच्यासाठी. या दोघांसोबतच अर्थातच मी अजून एका व्यक्तीसाठी विनंती करणार आहे की तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. ते आत्ता इथे नाहीयेत पण अर्थातच त्यांच्याशिवाय हे काहीच घडलं नसतं. जोरदार टाळ्या उमेश कुमार बन्सल यांच्यासाठी वाजवूयात. झी स्टुडिओज आणि झी म्युझिकचे ते बिझनेस हेड आहेत आणि त्यासोबतच या दोघांनी सुद्धा या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. सगळ्यात आधी पहिला प्रश्न मी विचारणार आहे भवेश सरांना की 2025 हे वर्ष मला वाटतं झी स्टुडिओजनी गाजवलंय असं म्हणायला हरकत नाही. आता थांबायचं नाही, खरंच थांबला नाही. त्यानंतर दशावतार, एकदा जोरदार टाळ्या दशावतारसाठी. मला वाटतं पहिला मराठी चित्रपट इन ऑस्कर कंटेन्शन आणि ही खूपच भारी गोष्ट आहे. त्यानंतर उत्तर अजूनही इतक्या उदंड प्रतिसादात चालू आहे, लोकांना दर्जेदार कलाकृती वाटते. आणि आता 2026 मधलं हे पहिलं गिफ्ट ऑडियन्सला. काय भावना आहेत आता? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू एव्हरीवन फॉर कमिंग हियर. 2025ने एक बार झालेला आहे
आणि नुसतं झी स्टुडिओसाठी नाही, पण बरेच मराठी चित्रपटांनी चांगला परफॉर्मन्स बॉक्स ऑफिसवर दिलेला आहे. आणि जसं वर्ष संपत होतं तसं आता 2026 टेन्शन येत होतं, काय करायचं, तर त्याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स कसा करायचा. आणि पांडुरंगाची कृपा आली, नशिबाचा भाग झाला आणि गलगली निघालेले 2008 मध्ये 2025 मध्ये केदार शिंदे परत झीकडे आले आणि सगळीकडे फिरून आलो मी. सगळीकडे सगळ्या चॅनल्स मध्ये पण फिरून आलो. म्हणजे जिकडे हा सिनेमा व्हायला पाहिजे होता आणि ज्या सिरियल्स त्यांनी केलेल्या आहेत झी बरोबर, आणि मला असं वाटतं की इन रेट्रोस्पेक्ट डॉट्स कनेक्ट, तर तसा हा प्रोजेक्ट झीकडे आलेला आहे. आणि आता हा आल्यानंतर 2026 टेन्शन मला तरी राहिलेलं नाही आहे. डिसेंबर 26 मध्ये किंवा जानेमध्ये जेव्हा परत आपण भेटू नव्या चित्रपटासाठी, तेव्हा असं म्हणावं लागेल की वर्षाची सुरुवात करेक्ट झाली. क्या बात आहे, जोरदार टाळ्या सरांसाठी. आणि आता मी सनाकडे येणार आहे. मला वाटतं की खूपच भारी वाटत असणार आहे तुला या क्षणी, कारण केदार सरांची मुलगी ही एक भूमिका झाली, त्यानंतर केदार सरांच्या चित्रपटातली अभिनेत्री ही एक भूमिका झाली, आता केदार सरांच्या चित्रपटाची निर्माती ही एक नवीन भूमिका तू पार पाडतेस. सगळ्यात जास्त अवघड कोणती भूमिका आहे, खरं उत्तर द्यायचं? निर्माती. कारण इथे सगळ्याचा हिशोब लावायला लागतो ना, कळतं की ऍक्च्युली किती पैसे जात आहेत सगळ्या गोष्टीला. वा, पण नाही, खरंच पहिल्यांदा निर्मिती करण्याचा अनुभव तुझा कसा होता सना? आणि एकतर तुझं खूपच कौतुक की तू नवीन गोष्टी एक्सप्लोअर करू पाहतेस आणि कुठेतरी नवीन ठिकाणी स्वतःला आजमावू पाहतेस. तर कितने पापड बेले. खरं सांगायचं तर खूप पैसे आहेत म्हणून निर्माती झाली असं काहीच नाहीये. मी शिकागोमध्ये होती जेव्हा बाबांनी मला याचा सेकंड ड्राफ्ट पाठवला. वैशाली ताई आणि ओमी काका या दोघांनी मिळून तो जो ड्राफ्ट लिहिलेला, अँड आय वॉज लाईक ओके, दिस इज समथिंग व्हेरी डिफरंट. आपण सिरियल्समध्ये बघतो, सगळीकडे बघतो की हा सासू सुना आहेत, नॉर्मल भांडणं होतात, पण मला वाचताना ऑन पेपर पण वाचताना तो एक जवळजवळ एक इमोशनल रोलर कोस्टर होतं त्या पॉइंटला. आणि मग आय वॉज लाईक ओके. मी बाबांना विचारलं की काय आर वी गोना फाइंड प्रोड्युसर्स. ही इज लाईक की सना थांब, आपण बघूया काय करू शकतो. मी त्यांना विचारलं की मी उतरायला तयार आहे, बिकॉज ऑब्व्हियसली मराठी फिल्म नीड्स गुड प्रोड्युसर्स ॲज वेल. तर त्या पॉइंटला मी त्यांना बोलली आय डू इट. आणि ते जे झालं, ज्या पॉइंटला आम्ही ऑन फ्लोर गेलो तेव्हा 11वा ड्राफ्ट होता तो या फिल्म. तुला पाठवलेला पहिला होता तो सेकंड ड्राफ्ट होता. आणि आम्ही जेव्हा ऑन फ्लोर गेलो 11वा ड्राफ्ट होता. आणि जसं जसं हे पुढे जात जसं आपण गेलो ते पुढे, अख्खी टीम आत्ताही या क्षणी मी इथे उभी आहे शांतपणे, एकतर पूर्ण टीममुळे, त्यांच्यामुळे मी ते खंबीरपणे पाठी उभे राहिले, त्यांनी मला समजून घेतलं म्हणून मी इथे उभी आहे. आणि सेकंड थिंग इज झी स्टुडिओज. भवेश काका ऑब्व्हियसली थँक्यू सो मच. ही बिलीव्ड इन इट अँड ही वॉज लाईक नाही आपण हे करू शकतो. दिस इज समथिंग डिफरंट अँड दिस इज व्हेरी डिफरंट. आय कॅन गॅरंटी यू, मला जर ऑन पेपर वाचताना इतकं कनेक्ट झालं तर मी अजून फिल्म बघितलेली नाही. ॲज अ प्रोड्युसर पण मी फिल्म नाही बघितली आहे, पण ती मला माहिती आहे की काय होणार आहे. आणि बाईपण नंतर बाबांची जर अशी एक फिल्म येत असेल तर माझं असं होतं की नाही, इथे आता मीच खंबीरपणे पाठी उभी राहते त्यांच्या. किती गोड. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यासाठी. म्हणजे मला आता तिचं ऐकताना जितकं भारी वाटत होतं तितकंच भारी केदार सरांचा चेहरा बघताना वाटत होतं. आणि मला अजून पैसे दिलेले तिला पैसे मागितले की म्हणते युअर मनी इज माय मनी, माय मनी इज माय मनी. हे कुठली पद्धत आहे म्हटलं. हे बघा, तुम्ही सेकंड ड्राफ्ट पाठवलात. 11वा ड्राफ्ट शूट केलाय मी, तरी काही नाही. तर आम्ही आज बोलू. पण नाही, जोक्स अपार्ट, मुलगी आता निर्माती झाली आहे, वडील म्हणून काय भावना आहेत सर? एकतर तिने बाईपणच्या वेळेस असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं, त्याच्यानंतर महाराष्ट्र शाहीरमध्ये तिने फिल्ममध्ये काम केलं. बाकी कुठले कुठले माझे प्रोजेक्ट्स होते ती बिहाइंड द सीन असायचीच. तिला स्वतःला निर्मिती करावीशी वाटते ना, कारण
हा सिनेमा जेव्हा कधी लोकांसमोर येईल तेव्हा मी तिला सांगितलं अशी खंडीवर सिनेमा करण्याची गरज नाही. स्क्रिप्ट वाचल्यानंतर तुला मनापासून वाटलं ना की बाबा ही फिल्म मला प्रोड्यूस करायची तर कर. आपल्याला असं नाही आहे की कोणीतरी मानेवर तलवार ठेवली आहे की वर्षाला 2 सिनेमे करायलाच पाहिजे. तर तू तेवढे पैसे पण नाहीत आपल्याकडे. आपण छान क्रिएटिव्ह माणसं आहोत. क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन मिळतंय ना ते बघू. त्याच्या जोडीला भविष्यात कन्फर्म करूनच घेतो की पुढच्या पण फिल्म त्याच्याबरोबर करेल. वा चला करेक्ट नोट सर तुम्ही मगाशी म्हणाले ना ते खरंच झालंय आता असं म्हणायला हरकत नाही की पुढच्याची सोयी इथेच झालेली आहे. पण थँक्यू सो मच. आपण तुम्हा दोघांसोबत असून गप्पा मारणार आहोत. मी सणाला स्टेजवरच थांबण्याची विनंती करते आणि तुम्हा दोघांना विनंती आहे की तुम्ही बसून घ्या. अच्छा जनरली असं होतं की प्रत्येक सणा तुला तर माहितीच आहे प्रत्येक ट्रेलर लॉन्चला एक प्रमुख पाहुणा किंवा प्रमुख पाहुणे असतात आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा ट्रेलर लॉन्च करायचा असतो तेव्हा ते स्टेजवरती येतात आणि त्यांच्या हस्ते आपण ट्रेलर लॉन्च करतो. तर आज सुद्धा प्रमुख पाहुणे ऑलरेडी आपल्या ऑडिटोरियममध्ये आहेत आणि ते कोण आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यासाठी जितके महिला रिप्रेझेंटेटिव्ह आहेत इथे मीडियामधले त्या सगळ्यांना एक विनंती आहे. जरा हात वरती करा. मागचे मला दिसत नाही. ऑल द फिमेल मीडिया रिप्रेझेंटेटिव्ह. ओके ठीक आहे. आपल्या चित्रपटाच्या टीम कास्ट आणि क्रू पैकी पण ऑल द फिमेल्स प्लीज रेज युअर हँड. ठीक आहे. सगळ्यांकडे फोन आहे. फोन असेल जरा मी एक रिक्वेस्ट करते स्वतःचा फोन सुरू करा. केला ओके. आता फ्रंट कॅमेरा ऑन करा. काय दिसतंय अर्थातच तुम्ही स्वतः केलाय का सगळ्यांनी फ्रंट कॅमेरा ऑन. येस तुम्हीच आहात आजचे चीफ गेस्ट त्यामुळे स्वतःसाठी एकदा जोरदार टाळा वाजवा. आणि फक्त हे शब्दात नाहीये तर मी खरंच विनंती करणार आहे या चित्रपटाच्या संपूर्ण कास्ट आणि क्रू मधल्या जितक्या महिला आहेत त्या सगळ्यांनी स्टेजवर यायचंय आणि आपल्या पत्रकार मित्रमंडळींपैकी जितक्या फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत जितक्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांनी स्टेजवरती यायचंय. तुमच्या हस्ते आपण या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करणार आहोत. तुमच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर पहिल्यांदा सोशल मीडियावरती जाणार आहे आणि ऑडियन्स मधल्या बाकीच्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या जोरदार. मीडियामधल्या सगळ्या मैत्रिणींना विनंती आहे की स्वतःचं काम 5 मिनिटं बाजूच्यांच्या हातात द्या आणि स्टेजवर या. मुलगी नाही बाई बाई अमृताला एक विनंती आहे की तिथे स्टेजवर यायचं. आपण सोशल मीडियावरती आपला ट्रेलर तुमच्यापैकी एकीच्या हस्ते प्रातिनिधिक आपण लॉन्च करणार आहोत. हा तसं काढ चालेल. ठीक आहे तसं काढ. दक्षिणाताई तुझं लग्न झालंय. ताजी सून जी झालेली आहे तिच्या हस्ते अवधूत कुठे चालला. अरे अवधूत तू पण दिसतोय. प्रशांत महाराज की जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच सगळ्यांना विनंती आहे की असं नसतं होऊन घ्या. आता एवढं बसून गेले घ्या. करते जवळजवळ लालबागच्या राजाचं मुखदर्शन होतं ना तसं झालंय मला. माझं सगळ्या मीडियाच्या लोकांनी मुखदर्शन बघितलं होतं. झालं बाबा. पण सर हा चित्रपट करण्यामागे आय एम शुअर खूप टेक्निशियन्स आहेत खूप महत्वाची मंडळी आहेत. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही त्यांना आपल्या मंचावरती आमंत्रित करा. मी पहिल्यांदा इथे आमंत्रित करीन माझ्या लेखकांना. कारण शेवटी काय आडात असेल तर पोऱ्यात येणार. मी कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न केला तर ती संहिता
ते उत्तम लेखन जर माझ्या ताब्यात असेल आणि ते बाईपणमध्ये पण ज्यांनी हे सगळं शक्य केलं त्या वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त या दोघांना मी बोलवतो. जोरदार टाळ्या दोघांसाठी. त्या बरोबरीने मी या सिनेमामध्ये ज्यांनी DOP म्हणून काम केलं, ज्यांनी संकलक म्हणून काम केलं आणि जो साऊंड डिझाईनमध्ये जो करणारा आहे तर मयूर हरदास आलेत का? नाही, थँक्यू व्हेरी मच. बाईपणमध्ये पण ना ते खूप फेमस झाले होते जेव्हा ते कपडे तसे होते, त्या मुलींच्या बायकांच्या साड्या ज्या होत्या, माझे सगळे कॉस्ट्युम्स डिझाईन करणारी आणि त्या बरोबरीने माझ्या या फिल्मसाठी कम्प्लिटली क्रिएटिव्ह म्हणून काम करणारी योगेशा ओंकार यादव. आता ना मला एकच सांगायचंय, एक तर मी माझ्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरला बोलवतो, रत्नकांत जगताप या प्लीज. अगोबाई अरेंजच्या पासून रत्नकांत माझ्याबरोबर काम करतो. आता मी कोणाची नावं घेणार नाही आहेत. आपले क्रू मेंबर्स जेवढे आहेत, कास्ट नाही, क्रू मेंबर जेवढे आहेत त्यांनी प्लीज स्टेजवर यावं. मी त्यांची ओळख करून देईन. या लवकर. माझी असिस्टंट टीम या, कृषिका का, माझी प्रोडक्शन टीम इथे कोण आहे का क्रू मधले? निजल, हा या. ही अगदीच प्रातिनिधिक स्वरूपातली लोक आहेत माझ्या बरोबर, पण या सगळ्यांच्या सेजल तुझा असा कॅमेरा फिरून तुझा घेतील शॉट. तू तिथेच बस, तिथेच उभी राहा. हा, मग कपडे देऊन कशी लांब उभी राहायचीस? ये ये ये. सो या सगळ्यांच्या मदतीने मी हे करू शकलो. पण मी सगळ्यांतर्फे मी ओमीला आणि फक्त वैशालीला बोलायला सांगेन की त्यांना काय वाटतंय. वैशाली फक्त लिहिते, बोलत नाही. अच्छा, ऍक्च्युली अचानक आलंय, मला पण माहित नाही मी काय बोलायचं, काही तयारी नाही आहे. पण दरवेळी केदारदादा आमच्यावर जो विश्वास दाखवतो आणि आम्ही जे लिहिलेलं असतं ते 80% असेल तर तो जे काय 200% ते प्रेझेंट करतो लोकांसमोर. कलाकार आमचे जे आहेत, जे आम्ही लिहिलेले शब्द ऍज इट इज फॉलो करत इतक्या सुंदरपणे त्यांनी काम केलंय फिल्म मध्ये. याविषयी कन्फर्म आहे, कारण यावेळी जे तुम्ही लिहिलं त्यातलं एक शब्द पण इकडचा तिकडे मी तर नाही केला आणि निर्मितीताईंनी करू दिला नाही कोणाला. कारण तिचं असं म्हणणं होतं की इतकं उत्तम लिहिलंय ना की त्याचा अर्थच अख्खा बदलतो. तर त्यापेक्षा आपण जे लिहिलंय, इतकं कष्ट करून लिहिलेले आहेत ना, ते सगळे सादर करूया. त्यामुळे ते काम आम्ही इमारे केले. या सगळ्यांचे खूप खूप आभार. कारण कारण लेखक खूप लिहितात, खूप छान छान लिहितात, पण जर ते तसं नाही पडद्यावर साकार झालं तर त्या कशालाच काही अर्थ राहत नाही. सो आम्ही जे लिहिलं ते अजून कैक पटीने जास्त चांगल्या प्रकारे ह्या रूपात तुम्हाला बघायला मिळेल, या फिल्मच्या रूपात. आणि मला खात्री आहे की जसं बाईपणच्या वेळी वैशालीचं स्क्रिप्ट ज्याच्यावर मी थोडं काम केलेलं ते तुम्हाला आवडलं, हेही तितकंच आवडेल, कदाचित जास्त आवडेल, कारण त्याच्या पुढचं आहे तर थोडं अजून आमच्याकडून पण बेटर झालेलं असेल. सो 16 तारखेला थिएटरमध्ये भेटू. थँक्यू सगळ्यांना. प्लीज एक ग्रुप फोटो आपण हा, group. फक्त सगळ्या टेक्निशियन सोबत करून घेऊया. आवाज द्या सर इकडे. ते बघा. होल्ड. थँक्यू. माझी म्युझिकची टीम इथे कोणी आली आहे का? एकतर वैशाली तर आहेच. वैशाली प्लीज येत स्टेजवर 2 मिनिटं. कुणाल करण नाही, देवदत्त बाजी नाही, सूरज धीरज नाही. हे माझी म्युझिक डायरेक्टर्स आहेत. कुणाल करणनी 2 गाणी, वलय नाही आले, वलयाची तब्येत वडिलांची नाही बरी. मी सोमिलला पण बोलवतो. सोमिल सारेगमातर्फे थँक्यू व्हेरी मच. तू आम्हाला ही गोष्ट करू दिली सारेगमातर्फे. मी वैशालीला माहीत सोपवतो की तुला हे तर टायटल आलेलं आहे आणि
एक स्पेशल काही गोष्टी आम्ही या सिनेमाच्या निमित्ताने केल्या आहेत. तर तुला काय वाटतं या सिनेमाच्या म्युझिकचा भाग व्हायला? तू सांगू शकतेस. बरं. तुला जी गोष्ट आवडली तू बोलू शकतेस. ओके. सर्वप्रथम केदार, थँक्यू म्हणायचं नसतं मित्राला, पण इतकी ट्रेलरच इतका भारी आहे, फिल्म काय असेल. 16 तारखेला मलाही खूप उत्सुकता आहे. हॅलो सोमेल. केदारसारख्या डायरेक्टरबरोबर त्याच्या फिल्मचं एक म्युझिकल पार्ट होणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते माझ्यासाठी. कारण फार कमी डायरेक्टर आहेत ज्यांना त्यांच्या चित्रपटाच्या कथे इतकंच संगीतही महत्त्वाचं असतं, आणि म्हणून ते आमच्यासाठी महत्त्वाचं असतं. आणि आपोआपच मग ते गाणं, ती सिच्युएशन इतकी छान म्युझिकली इतकी सुंदर ड्राफ्ट होते आणि खूप मजा येते मला याच्याबरोबर काम करताना. तेच आता तुम्ही जे बघताय, जे एन्जॉय करताय, त्याचं ते आउटपुट आहे की ही इज व्हेरी क्लिअर अबाउट व्हॉट ही वॉन्ट्स इन द, म्हणजे लिरिकली सुद्धा तो इतका क्लिअर आहे. आता तर 2 कॅरेक्टर होती, मला त्यांनी विचारलं की कुठलं गाशील म्हणलं दोन्ही छान आहेत. मग करता करता निर्मितीताईचा पार्ट मला आला आणि निर्मितीताईला भारदस्त आवाज देताना मला जाम मजा आली. 2 ओळी. मी काय पूर्ण गाईन मी. आणि शब्द पण असे बऱ्याच ताकदीचे शब्द आहेत. वलय मुळगून लिहिलेली. वलय, आय मस्ट टेक हिज नेम. तर एक मिनिट हा. अरे वा, रिववाला. हो, एकदम बिको सगळं दिलं. अग सोनबाई काय म्हणताय सासूबाई, अग सोनबाई काय म्हणताय सासूबाई. तुपात तळलं, साखरेत खोळलं, कडू हे कारलं, कडूच राहिलं, वरून साळ सुद्ध महाबिलंदर, ढालगज ढोंगे डॅम्बेस एक नंबर, डोक्याला शॉट कुचकटकट. अरे मी जाम मजा आली मला डोक्याला शॉट कुचकट कटकटीत झोंड, चेकड वेडी हिटलर गाव कोण, अग अग सोनबाई काय म्हणताय सासूबाई, अग अग सोनबाई. आणि या चित्रपटातली पुढची जी गाणी आहेत ते खरंच एक सरप्राईज आहे. ठेवून देऊया सरप्राईज आपण. आणि त्यासाठी मी खरं तर सारेगमाचे खूप आभार मानतो, कारण हा जरा एक वेगळा एक्सपेरिमेंट या सिनेमाच्या निमित्ताने मी केला आहे. कधी कधी आता जेव्हा सिनेमा बघाल तेव्हा मला ती गाणी ऐकताना असं वाटतं की ही गाणी या सिच्युएशनसाठीच बनली होती की काय, जी मला सादर करण्याचा एक योग आलेला आहे. सो थँक्यू व्हेरी मच. 16 जानेवारीला त्याच्या आता गाणं पहिलं येईल, दुसरं येईल, या आठवड्यामध्येच गाणी येतील 2, पण ती तुम्हाला आवडतील आणि ती तुमच्या खूप जवळची. मी एकच क्लू देऊनच टाकू का, धुरंधर मध्ये सारेगमाने एक वेगळा प्रयोग केलेला, तसाच काहीसा इथेही होणार आहे. एवढंच. थँक्यू थँक्यू सो मच. सर, आणि आता मला असं वाटतं की आपण आपल्या कास्ट मधल्या मेंबर्सना बोलूया. मी तुम्हालाच विनंती करते की सगळ्यांना स्टेजवरती. आता मी ना या दोघींची नावं नंतरच घेईन, पण आता कास्ट जेवढे आहेत ना तेवढे प्लीज स्टेजवर या. जेवढे कास्ट आहेत या नकुल प्लीज. या अभिनय. ही पण आमची अगदीच प्रातिनिधिक स्वरूपातली कास्ट आहे. नकुल घाणेकर खूप अप्रतिम काम या सिनेमाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी माझ्याबरोबर केलंय त्यांनी काम, पण खूप बरं वाटतंय. आणि मी आता तुम्हा दोघींना रंगमंचावर येण्याची विनंती करतो.
निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहरे. म्हणजे एक कास्ट बरोबरचा फोटो होईल. चला कॅमेरा. थँक्यू सगळ्यांना. मी फक्त निर्मितीताई आणि प्रार्थनाला थांबायची विनंती करेल. बाकी सगळ्यांनी बसून घ्या प्लीज. नकुल, तुलाही विनंती आहे स्टेजवर थांबण्याची. सना, तुलाही विनंती आहे स्टेजवर येण्याची. आपण क्रू मेंबर्सना भेटलो, कास्ट मधली जितकी माणसं होती त्यांना भेटलो, म्युझिक टीम पैकी जितके उपस्थित होते त्यांना भेटलो. पण आता या ठिकाणी या संपूर्ण टीम्स पैकी जितकी माणसं नाही आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. मी नकुल तुझ्यापासून सुरुवात करते, कारण मगाशी त्या दोघींसोबत थोड्याशा गप्पा झाल्या आहेत. पण मी जसं म्हणत होते की मुलाचं जे सँडविच होतं मध्ये सासू आणि सुनेमध्ये, तर या चित्रपटात नक्की तुला ते करताना किती मजा आली आणि झालंय का सँडविच? खूप मजा आली. सँडविच झालंय की नाही हे चित्रपट बघितल्यावरच कळेल. पण जसं मगाशी म्हटलं गेलं तसं आधी जेव्हा कळलं की निर्मिती मॅम बरोबर स्क्रीन शेअर करायचे तेव्हा खूप दडपण आलं होतं. कारण त्या खूप मोठ्या अभिनेत्री आहेत आणि बरेच सीन्स आहेत आमचे एकत्र. पण त्यांनी पण कम्फर्टेबल केलं आणि सर इज अ मजिशियन. आणि मला सांगायला आवडेल की माझी पहिली फिल्म पण सरांमुळे मी पहिल्या फिल्ममध्ये काम केलं, पहिल्या सिरियलमुळे. आणि आता पुन्हा एक 9-10 वर्षांनी मी पुन्हा एकदा फिल्म करतोय आणि ती परत सरांमुळे. सर थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. क्या बात आहे. म्हणजे आपण मगासपासून सासू आणि सून या नात्याबद्दल प्रामुख्याने बोलतोय, पण हा कुटुंबाचा चित्रपट आहे, कारण कुटुंबाचंही तितकंच महत्वाचं योगदान चित्रपटात आहे. सर, तुम्हाला विचारायचं की फॅमिली आणि कुटुंब हे तुम्ही जितक्या अप्रतिम पद्धतीने रिप्रेझेंट करता तितकं दुसरं खरंच कोणी करत नाही. कारण अगदी गंगाधर टिपरेंपासून आम्हाला त्याचा अनुभव आहे, आम्ही त्या कुटुंबाचा भाग होतो. तर या चित्रपटात कुटुंबाचा म्हणजे या फॅमिलीमधल्या पुरुषांचाही किती महत्वाचा रोल आहे? फार महत्वाचा रोल आहे. कारण हे चौकोनी कुटुंब आहे. सासू, सून, सासूचा नवरा, सासरा आणि हा जो सँडविच झालेला आहे सुनेचा नवरा. या चौकोनी कुटुंबामध्ये काय घडतं असं की जेणेकरून ना त्या दोघींना जे अगदीच विरुद्ध टोकाचे आहेत त्या दोघींना तो जो प्रवास आहे एकत्र येण्याचा तो सादर करण्याचा प्रयत्न. मी सांगितलं ना, मी ह्याचं क्रेडिट घेत नाही. कारण माझ्याकडून केव्हा चांगलं सादर होईल जेव्हा ना लिखित चांगलं असेल. तर या लेखकांनी इतकं अप्रतिम लिहून माझ्याकडे दिलं होतं. आणि असल्या हिच्याबरोबर काम करणं कठीण आहे, म्हणजे फार कठीण आहे. एकतर मी एकांकिका स्पर्धेत असल्यापासून माझा तिचा परिचय आहे. म्हणजे तिने माझे सगळे एकांकिका, राज्यनाट्य स्पर्धे नाटकं, व्यावसायिक नाटकं याचे रिहर्सल्स बघितले आहेत. पण तेव्हापासूनचे 92-93 पासून आम्ही संपर्कात आहोत. मी इतके सिनेमे केले, मी इतक्या सिरियल्स केल्या, मी इतकी नाटकं केली वेगवेगळी. एकदाही माझी हिंमत झाली नाही हिच्यासमोर जायची की हे स्क्रिप्ट आहे, जरा करशील का काम. कारण मला माहिती आहे की ती किती चुजी आहे, की तिला असं वाटतं की नाही हे नकोय, हे असंच पाहिजे, हे तसंच पाहिजे. आणि मी ना तिचं राज्यनाट्य स्पर्धेतलं अब्बी नावाचं नाटक होतं, ते बघितल्यानंतर मी इतका प्रभावित झालो होतो की काय कमाल अभिनेत्री आहे. म्हणजे हे खूप किती वर्षापूर्वीचं अब्बी नाटक आहे, 1988 बघा. तर त्यावेळेस तिने ते मेडल मिळवलं होतं. तर मला असं वाटलं कोण आहे, तेव्हा माझं असं झालं होतं. मला असं वाटत होतं तेवढं ताकदीचं स्क्रिप्ट माझ्याकडे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी निर्मिताईकडे जाणार नाही. आणि मी ते घेऊन आलो आणि ते पण या लेखकांनी छान लिहिलं म्हणून. आणि दुसरी गोष्ट, शी इज अ सरप्राईज पॅकेज. म्हणजे मला प्रार्थनाबद्दल आजपर्यंत तिचं जे काही काम तिने केलेलं आहे त्यापेक्षा प्रार्थना किती वेगळं आणि अप्रतिम काम करू शकते याची मला जाणीव झाली. आणि थँक्यू तुम्हा दोघींना की तुमच्यामुळे हा सिनेमा वेळेत पूर्ण झाला. थँक्यू. मला ऍक्च्युली सर इथे आवर्जून हे म्हणावंसं वाटतं की सोशल मीडियावरती सुद्धा तुम्ही या चित्रपटाशी संबंधित जे काही फोटो शेअर केले होते त्यात एका फोटोला मला त्या दोघींचा फोटो होता आणि तिथे तुम्ही कॅप्शन लिहिलं होतं की ऍक्टर्स आर अ डिरेक्टर्स रिफ्लेक्शन. सो मी विचारणार होते की किती
तंतोतंत तुम्हाला ह्याची अनुभूती मिळाली या दोघींसोबत काम नाही करताना? पण त्यांना विचारलं पाहिजे तो, येस. कारण ते जास्त भांडतील. कारण आता कसं माहिती आहे, मला इतक्या बायकांबरोबर 6 बायकांबरोबर काम केल्यानंतर या 2 बायकांबरोबर काम करण्याची इतकी सवय लागलेली आहे. त्यांना किती सवय होती माझी तेच सांगू शकते. सगळ्यात आधी तर मला नकुल म्हणाला, मगाशी प्रार्थना म्हणाली, आता केदार म्हणाला, तर मला तर मी वाघोबा वाटायला लागले आता. एवढं दडपण माझं घेता तुम्ही लोक म्हणजे. पण खरं सांगायचं तर ना, प्रत्येक कलाकार एखाद्या चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात असतो. कधी कधी नाईलाजाने काही सिनेमे करावे लागतात, म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी, तो भाग वेगळा. पण जेव्हा शक्य आहे किंवा जेव्हा माझ्या घरातलं सगळं भागतंय एवढंसं काम करून, तेव्हा मात्र मी पूर्णपणे चुजी राहते आणि उत्कृष्ट स्क्रिप्ट असेल तरच करते. आणि ही गोष्ट केदारला पण माहिती होती. अप्रतिम स्क्रिप्ट लिहिलेलं आहे ओमी आणि वैशालीने, आणि ते जेव्हा पहिल्यांदा ऐकलं, म्हणजे मी नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं की त्याला बाबा मी असं सांगते की हा सीन जरा असा कर, तो सीन जरा तसा कर. नाही, खूप छान लिहिलं गेलेलं स्क्रिप्ट. आणि मी स्वतःला नेहमीच, हे हसतात मला खरं तर, पण मी स्वतःला डायरेक्टरची नटी म्हणवते. तो कारण ॲक्टरनं हा स्वतःच्या भूमिकेपुरता विचार करतो नेहमी. डायरेक्टर असतो तो पूर्ण प्रोजेक्टचा विचार करत असतो, आणि त्याने जे विजन बघितलेलं असतं त्याच्यात मला स्वतःला बसवायचं असतं. त्यामुळे मी नेहमी स्वतःला डायरेक्टरची नटी म्हणवते. त्यांनी किती म्हणू देत की मी खूप छान काम केलं, पण ते मुळात स्क्रिप्ट चांगलं आहे आणि जे तुम्हाला खूप आवडेल. काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न आहे. म्हणजे तुम्हाला मी आहे म्हटल्यानंतर कॉमेडी हवीच असेल तर ती आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन काहीतरी भरभरून देण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. बघा तो तुम्हाला आवडतोय का. क्या बात आहे, सो वेल सेड. थोडा नॉस्टॅल्जिया आला मला सर. तो दिवस आठवला जेव्हा स्क्रिप्टबद्दल जसं सगळ्यांनी सांगितलं की मला जेव्हा सरांनी स्क्रिप्ट पाठवली होती, मला अजूनही आठवते. म्हणजे स्क्रिप्ट नव्हती ती, नुसतं 1 लायनर होतं. तर ते मी त्याचं टायटल जेव्हा मी वाचलं तेव्हाच असं वाटलं की मी असणार या फिल्मचा भाग का माहिती नाही, असं थोडंसं धाकधूक होती. सरांनी जेव्हा भेटायला बोलवलं, मला अजूनही आठवतं, माझं ना गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं, त्यामुळे मला नीट चालता येत नव्हतं. तर सरांना तेच पाहायचं होतं की मी काय करू शकते की नाही फिल्ममध्ये काम. आणि जेव्हा मी तशी त्यांना भेटायला गेले आणि तेव्हा नरेशन जेव्हा मला मिळालं, तेव्हा मी सरांना सांगितलं, सर मला तर काम करायचं या फिल्ममध्ये, पण तुम्हाला काय वाटतंय? तर ते म्हणाले, ते तुझ्या पायावर डिपेंड करेल, तू चालायला लागशील तर आपण करू शकतो. आणि मला कळलं जेव्हा की मी त्यांना तेव्हाच सांगितलं की सर मला थोडा वेळ द्या, आय थिंक 15-20 दिवसात मी पळायला लागेन, पण सर मला ही फिल्म करायची, मी या फिल्मसाठी माझे 1000% देईन, पण प्लीज मला कुठेतरी, जसं आपण सगळे म्हणतो, जसं निर्मितीताई म्हणाली की नट म्हणून नेहमी असं वाटतं की आपल्याला चांगली कामं मिळावी, पण दरवेळेला नशिबात तशी कामं येत नाहीत. आणि जेव्हा माझ्याकडे समोरून अशी स्क्रिप्ट आली होती तेव्हा मला फक्त छान काम करायचं होतं, माझे 100% द्यायचे होते. तेव्हा मी सरांना सांगितलं, सर मी खरंच माझे 100% देईन, मला एक चान्स द्या, मी 15 दिवसात पळायला लागेन आणि तुमच्या या फिल्ममध्ये ज्या सगळ्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या करीन. आणि सरांनी पण ऍक्च्युली तेवढा माझ्यावर, मी खरंच असं म्हणेन सर की तुम्ही तेवढा विश्वास ठेवला माझ्यावर. कारण जसं फिल्मचा पहिलाच एक डायलॉग होता की हिचं मराठी भेटतं सापडतं, तसं माझ्या मराठीत पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आता आहे, आय बीन इन दिस इंडस्ट्री फ्रॉम पास्ट 10 years नाव, पण मी गुजरात मधनं आलेली आहे, त्यामुळे मराठी पहिल्यापासून थोडंसं वीक होतं. आणि आय थिंक म्हणूनच मला दडपण आलं होतं की त्याच पद्धतीने, जसं आता सर म्हणाले की स्क्रिप्ट टू स्क्रिप्ट तेच डायलॉग्स तशाच पद्धतीने बोलायचे होते. आणि त्याच्यासाठी मी खरं सांगते, मी मॅथ स्टुडंट असल्यामुळे ना मला पाठ होत नाही पटकन गोष्टी, तर मी आहे ना अख्खे डायलॉग सगळे, अख्खी स्क्रिप्टमधले माझे जेवढे डायलॉग्स आहेत ते मी कमीत कमी 15 ते 20 वेळा लिहून टाकले, सगळे डायलॉग्स. आणि असे म्हणजे अख्खी एक नोटबुक भरली होती फक्त डायलॉग्स लिहून, असे मी ते पाठ केले. कारण मला माहिती होतं माझ्या समोर निर्मितीताई असणार आहे, अशा वेळेला जर मला कुठूनही चुकायचं नाहीये. आणि निर्मितीताईबद्दल मी फक्त एवढं सांगेन की या फिल्ममधलाच एक डायलॉग आहे की एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक यशस्वी स्त्री का नसू शकते. तर मी असं म्हणेन, जर मी जे काय काम केलंय ते माझं काम ते छान दिसलं कारण निर्मितीताई माझ्या पाठीशी होती.
म्हणून. आणि सरांनी जे काय गाईड केलं, सो आता हे जे तुम्हाला जे दिसलंय ते आय थिंक सरांचं आणि निर्मितीताईचं प्रतिबिंब आहे, जे मी दाखवायचा प्रयत्न केलाय. सो ऑल क्रेडिट गोज टू केदार सर आणि निर्मितीताई. थँक्यू सो मच. थँक्यू. पुढच्या वेळी फिल्म करण्यासाठी डायलॉग रायटरची गरज नाही. वहीमध्ये एवढे डायलॉग लिहून ठेवले, त्यातलेच काढून मी आता पुढच्या फिल्ममध्ये वापरेन. अगदी अगदी. मला असं वाटतं की आपण मीडियामधल्या आपल्या मित्रमैत्रिणींना काही प्रश्न मी विचारायचे फक्त असतील त्याच्या तर- अगोदर एक ओळख Yes. करून द्यायची राहिली. सणाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे प्रकाश पाटील म्हणून आहेत, आमचे सनफ्लॉवर्स तर्फेचे सहनिर्माते. थँक्यू व्हेरी मच. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. या आणि मीडिया किंवा याच्या आधी एक जाता जाता प्रश्न मला प्रार्थना आणि निर्मितीताईंना विचारायचा आहे की सासू सून हे इक्वेशन फार इंटरेस्टिंग आहे, ते अनेक ठिकाणी एक्सप्लोर झालं असेल, पण या चित्रपटात थोड्या वेगळ्या पद्धतीने सुद्धा एक्सप्लोर होत आहे. जाता जाता एक सून जेव्हा एका सासूच्या मागे उभी राहते आणि एक सासू जेव्हा एका सुनेच्या मागे उभी राहते, तेव्हा एक स्त्री म्हणून किती इनेबलिंग असतं ते, असं तुम्हाला दोघींना वाटतं? मला असं वाटतं की हे स्क्रिप्ट वाचल्यानंतर सगळ्यात जास्तीत जर काही अपील झालं असेल तर तेच झालं होतं मला, की ज्या पद्धत अप्रतिम सीन्स ऍक्टरला करता येतील असे तर सीन्स होतेच, पण त्याच्यामागे जो थॉट आहे ना तो खूप महत्वाचा आहे आणि तो घराघरात प्रत्येकाला लागू होणार आहे. म्हणजे मी सासू सुनेचं म्हणत नाहीये, मुलगा सासरा सगळं कुटुंब, अख्ख्या कुटुंबाला लागू होणारा हा अख्खा सिनेमा आहे. त्यामुळे असं फक्त सासू सुनेचा सिनेमा आहे असं नाही आहे ना, तो तसाच बघायला पाहिजे. वा वा. प्रार्थना आहे. मी खऱ्या आयुष्यात पण 8 वर्ष झाली मला लग्न झालं, माझ्या सासूबाई पण इथे आल्या. सो मी एक सांगते आणि मला असं वाटतं की इथे असलेल्या सगळ्या स्त्रियांना हे पटेल की आई आई असते आणि आई सासू कधीच आई होऊ शकत नाही हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती, आणि आपल्याला माहिती आई ही किती जवळ आहे, पण सासू ही खूप चांगली मैत्रीण जरूर होऊ शकते. हे मला ह्या फिल्म थ्रू कळलं आणि माझ्या खऱ्या आयुष्यातल्या सासूबाई पण ऍक्च्युली माझ्या मैत्रिणीसारख्या आहे आणि ह्या फिल्मच्या एंडमध्ये तुम्हाला पण हे फील नक्की होईल. एवढंच सांगेन. थँक्यू. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. आमचा फक्त एक फोटो घेऊन त्यांना मी बसायची विनंती. फोटो थँक्यू प्रकाश. आता थँक्यू. तुम्हा सगळ्यांना 16 तारखेसाठी खूप खूप शुभेच्छा. आय थिंक दिस इज अ फिल्म ऑफ अ लॉट ऑफ स्पेशल्स. सणासाठी खास चित्रपट आहे. केदार सर तुमच्यासाठी आहे, कारण 16 तारखेला रिलीज होतोय. आजच्या दिवशी ट्रेलर लॉन्च होतोय. तुम्ही या दोघींसोबत एकत्र काम करताय, तुम्ही एकमेकींसोबत एकत्र काम करताय. अ लॉट ऑफ थिंग्स. आणि जसं तुम्ही एक मगाशी हिंट दिलीत की म्युझिक मध्ये सुद्धा एक काहीतरी गंमत आहे जे आम्हाला अनुभवायला मिळणार आहे. सो टू अ फिल्म दॅट इज सो स्पेशल. ऐक ना, मी थोडस फोडते पण तुम्हाला पण आवडेल ना जरा फोडलं तर, कारण ना ते खूप खूप महत्वाचं आहे की एकंदर 4 गाणी आहेत. म्हणजे 5 आहे, हे 5वं. हा, हे 5वं. हे नवीन गाणं आहे. हा. त्यात अजिंक्य आलाय ना. त्यातलं एक गाणं वैशालीने गायलंय, ते गाणं नाही सांगणार आहे मी तुम्हाला. त्यातलं एक गाणं सोनू निगमने गायलेलं आहे. एक गाणं आहे ते कुणाल गांजावालाने गायलेलं आहे आणि एक गाणं जावेद अलीने गायलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला एवढं तर नक्की पटेल की काहीतरी वेगळं आहे. एकदा निर्मितीताईसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जाता जाता हे जे काही एक सरप्राईज थोडंसं फोडलं तू, पण त्याच्यामुळे आमची उत्कंठा वाढली आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा 16 माझी 2-3 तारखेसाठी. लोक जी महत्वाची आली आहेत. सचिन, लोकी डिझाईन, अतुल, सचिन या, अजिंक्य या. सचिन आणि अतुल यांनी हे काय तुम्हाला जे सुंदर काय काय गोष्टी दिसतात नेहमीच या 2 लोक करत असतात माझे सगळे डिझाईन्स. अजिंक्य माझा मिक्सिंग, सगळी गाणी माझी जेवढी मिक्स झालेली आहेत ती अजिंक्यने केलेली आहेत. बॅकग्राऊंड त्यांनी मिक्स केलेलं आहे. फक्त तो संगीत दिग्दर्शकांना का घेऊन आलेला नाही मला कळत नाहीये, आजारी पडले ते. थँक्यू सो मच. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. आणि 16 तारखेला हा चित्रपटगृहात जाऊन अवश्य पहा. आणि जसं निर्मितीताई म्हणाली, जसं केदार सर म्हणाले की कुटुंबाचा सिनेमा आहे, त्यामुळे कुटुंबाला घेऊन जा. हा चित्रपट जितका सासूसुनेचा आहे तितकाच घरातल्या पुरुषांचा सुद्धा आहे.
आणि त्यांनी आवर्जून बघावा असा सुद्धा आहे. ज्यांना संगीत आवडतं त्यांच्यासाठी संगीत आहे, ज्यांना डान्स आवडतो त्यांच्यासाठी या दोघी खूपच कमाल नाचल्या आहेत त्या गाण्यामध्ये. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आणि कोरिओग्राफर्ससाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. आणि अर्थातच केदार सर आहेत म्हटल्यानंतर गोष्ट उत्तम असेल आणि ती प्रेझेंट उत्तम पद्धतीने केली असेल हा आपल्याला एक मराठी प्रेक्षक म्हणून आत्मविश्वास असतोच. थँक्यू सो मच. Thank you. खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सगळ्यांचे पण खूप खूप आभार आज इथे आल्याबद्दल. आपण मीडिया Q&A बाहेर करणार आहोत त्यामुळे भेटूच. हॅपी न्यू इयर. थँक्यू.